मी लक्ष्मण बा, पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीज कडून आज अकोट येथील आपलं नाव काय का नारायण सुखदेवराव पाटील पाटील यांच्या शेतात आपण आलो आहे नारायण भाऊच्या. तर त्यांनी आपलं संजीवनी नावाचं जे प्रोडक्ट आहे हे टरबूज या पिकात यूज केलं होतं. तसेच त्यांनी न्यूट्रीग्रो हे सुद्धा एक कॅन वापर केलेला आहे. त्यांच्याकडून आज आपण त्यांचे रिझल्ट जाणून घेऊया. नमस्कार का. नमस्कार. नाव सांगा. नारायण सुखदेवराव पाटील, गाव अकोट, मोबाईल नंबर 9657984763. आपण हे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे जे संजीवनी आहे हे कशा प्रकारे आपण वापर केला आहे, म्हणजे किती वेळेस फवारणी करायचं ठरवलं आणि त्याच्या पहिल्या सुरुवातीला काय होतं आणि आधी मारल्यानंतर काय झालं ते आमच्या शेतकऱ्यांना थोडंसं सांगा. तर पहिले समजा फळं बारीक होती, आपल्याला साईज वाटत नाही वाढील म्हणून. आता तुम्हाला तुमची आपली भेट झाली त्याच्यानंतर आपण हे फळं वाढायसाठी म्हणून संजीवनी वापरली. त्याच्यानंतर मी 2 वेळा मारलं म्हणजे फळाची भरपूर वाढ झाली. अशी शक्यता नव्हती की इतक्या लवकर बनतील म्हणून, आपले दिवस कमी आहे. हा प्लॉटची लागवड किती दिवसाची आहे, म्हणजे किती दिवस झाले आपली प्लॉटची लागवड आहे 12 जानेवारी. तर आपण बी टाकलेलं होतं इथं 12 जानेवारीला बियाची लागवड केली. म्हणजे झाडं निघायला समजा 4-5 दिवस जातात, सेटअप व्हायला जाते. म्हणजे 4-5 दिवस म्हटलं म्हणजे विचार केला शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट तर 2 महिने 3 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर आज पाहिलं तर आपण जे पाहता ते फळं, हे फळाची साईज कमीत कमी 3 किलोच्या वर झालेली आहे. 3-3.5 कुठं 4 पर्यंत आहे. 4 पर्यंत 2 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात किडी पण लागवण असल्यामुळे थोडं खताचं जे नियोजन आहे ते मोठ्या प्रमाणात करावं लागते. तरी सुद्धा संजीवनी फवारणी केल्यानंतर जे रिझल्ट आहेत हे चांगल्या प्रकारे दिसून आले. आणखीन तुम्हाला असं काय वेगळं वाटलं बा याच्यामध्ये, की बा आपण याच्यात समजा आतापर्यंत बाकीची औषधं मारत होते, पण हे जे फवारणी केल्यानंतर तुम्हाला याच्यात असं काय डिफरन्स वेगळं काय वाटून आलं? असं वाटून राहिलं की मी टॉनिकात अजून वापरल्याच नाही. टॉनिका म्हटलं म्हणजे तुम्ही दिलं बाई एवढंच. आणि त्याच्यानंतर मदांदी हिसाबीन वापरली मी, बाकी दुसरं काहीच नाही वापरलं टॉनिक. हे तुमचं 2 फवारे झाले. संजीवनीचे समजा फवारणी संजीवनीचे 2 पिकावर वापरत होतो तुम्ही आतापर्यंत, समजा जे बाकीचे औषध वगैरे वापरत होते त्या औषधेपेक्षा तुम्हाला संजीवनीत काय वेगळं वाटलं? तिच्यानी म्हटलं म्हणजे असा फरक वाटला की एकदम 4 दिवसानंतरच चालू होऊन जाते. तिसऱ्या-4थ्या दिवस रिझल्ट घेणं चालू होऊन जाते. बरं, आता याच्यात वापरलं तुम्ही, याच्यानंतर अजून कोण्या पिकात वापरलं? आता याच्यानंतर मिरचीत वापरलं. आता अधिक पुढे असं वाटतं की हे आपण वापरायचं अपेक्षा तुमची आहे की पासून आहे. आता बाकी शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आपण आता एक हा समजा प्लॉट आहे तुमचा पाहायसारखा आहे. इतर कोणी शेतकरी आपल्याकडे समजा पाहणी करून गेले काय किंवा आपला आणि यांचं काही डिफरन्स वाटते असं कधी भेटून गेलं का तुम्हाला? तर तसं कोणी भेटून गेला नाही. तुमच्या सोबत मी संपर्क केला आणि तुमच्याकडे असं बाकी दोन्ही कोणी शेतकरी येऊन गेला का? असं समजा शेतकरी येऊन गेले, पण ते कसं आहे की तुम्ही हे टाका तुम्ही ते टाका, ते तर आपण काही वापरलं नाही द्यायचं काही. याच्यावरच भरोसा ठेवला. बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार की आपण मारायचं की नाही मारायचं? आता बाकी शेतकऱ्यांना आता कसं आपापल्या शेतकऱ्यांना कसं आपापलं मन तोलून वापरून पहा आहे आणि त्याच्यानंतर पुढे उपयोग घ्या त्याचा. चालेल. तसं आपण एकदम तर काही कोणाच्यावर जोर देऊ शकत नाही की तुम्ही हेच वापरा म्हणून. असं आता तुमच्याकडे रिझल्ट आले आहेत त्या दृष्टिकोनातून तो तुम्ही सांगू शकाल ना की मी मारला याचे रिझल्ट काय आहे म्हणून? ते तर सांगू शकाल ना? ते सांगू शकतो किंवा आपल्याकडे जे आहे त्याच्यातलं रिझल्ट दिसून राहिले. बाकी शेतकऱ्याला तुम्ही सांगू शकाल किंवा मी हे मारलं तुम्ही मारा, हे मारलं मारा म्हणून. चालेल. नमस्कार.